नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रगती प्रवीण शेरकर आहे। मी आता 7वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकेनेरगाव असे आहे। मी हे पुस्तक वाचले आहे। या पुस्तकाचे नाव आहे स्वामी विवेकानंद। या पुस्तकाचे लेखक आहेत गोपीनाथ तळवलकर। या पुस्तकामध्ये स्वामी विवेकानंद यांचा जीवन परिचय आहे। त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव दत्तात्रय असे होते। ते त्यांच्या शाळेमध्ये खूप हुशार आणि बुद्धिमान होते। त्यांना अभ्यासाची प्रचंड आवड होती। ते त्यांच्या शाळेमध्ये नेहमी प्रथम क्रमांक आणायचे। त्यांचे खरे नाव होते नरेंद्र, पण त्यांना स्वामी विवेकानंद म्हणून प्रसिद्ध झाले होते। त्यांचे खरे नाव होते नरेंद्र। त्यांची एक गोष्ट आहे। चला तर मी तुम्हाला त्यांची एक खास गोष्ट, एक खूप चांगली गोष्ट सांगणार आहे। जेव्हा नवरात्रींचे दिवस होते आणि तेव्हा स्वामी विवेकानंदांची आई म्हणाली की नरेंद्र, जा आणि या पैशांची देवीची मूर्ती घेऊन ये। तर स्वामी विवेकानंद म्हणाले, म्हणजेच की नरेंद्र म्हणाले, ठीक आहे आई। त्यांच्या भाषेत ते म्हणाले, ठीक आहे, मी मूर्ती आणतो। आणि मग नंतर स्वामी विवेकानंद पैसे घेऊन गेले। आणि स्वामी विवेकानंदांना त्यांची एक सवय होती, ती म्हणजे की जेव्हाही त्यांची आई त्यांना काही काम करायला सांगायची, तेव्हा ते आनंदाने करायचे आणि हसत करायचे। आणि ते काम करताना ते हसत आणि आनंदाने करायचे। तर मग तेव्हा स्वामी विवेकानंद जात होते। स्वामी विवेकानंद रस्त्यातून जात होते तेव्हा त्यांना स्वामी विवेकानंद यांना एक गाडी दिसली होती। त्या गाडीचा ब्रेक तुटला होता आणि त्यामुळे ती गाडी थांबू शकत नव्हती। तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणजेच की नरेंद्र खूप घाबरले। आणि त्या गाडीच्या समोरच एक छोटीशी मुलगी होती। ती मुलगी रडत होती। ती मुलगी 2-3 वर्षांची होती। तेव्हा स्वामी म्हणजेच की नरेंद्र खूप घाबरले। आणि अगोदर ते देवीची मूर्ती आणण्यासाठी दुकानात गेले। आणि मग नंतर त्यांनी दुकानामधील मूर्ती आणली। दुकानामध्ये जाऊन त्यांनी देवीची मूर्ती आणली। आणि मूर्ती घेऊन येताना ते जेव्हा देवीची मूर्ती घेऊन रस्त्यांमधून जात होते तेव्हा त्यांना एक मध्येच खूप मोठा ट्रक दिसला। आणि तो ट्रक खूप मोठा होता। आणि त्या ट्रकमध्ये सिमेंट, विटा इत्यादी घर बांधण्यासाठीच्या गोष्टी होत्या। आणि तो ट्रक खूप मोठा होता। आणि अचानकच त्या ट्रकला ब्रेक नव्हते। आणि तेव्हा त्या ट्रकच्या समोर त्या ट्रकच्या समोरून एक मुलगी जात होती। आणि त्या ट्रकच्या समोरून एक मुलगी जात होती। आणि ती मुलगी खूप लहानशी होती। ती मुलगी सुद्धा देवीची मूर्ती आणण्यासाठी जात होती। आणि ती मुलगी जात होती आणि तो खूप मोठा ट्रक होता। ती मुलगी खूप रडत होती आणि ती खूप घाबरली होती। तर स्वामी विवेकानंदांनी
तर स्वामी विवेकानंदांना असे वाटले की स्वामी विवेकानंदांची आई म्हणाली होती की देवीची मूर्ती घेऊन ये आणि लवकर घेऊन ये. तर त्यामुळे स्वामी विवेकानंदाला त्या मुलीला वाचवायचे होते, परंतु मुलीला देखील वाचवायचे होते आणि त्यांनी त्यांच्या आईला दिलेला शब्दाचे सुद्धा पालन करायचे होते. परंतु त्या दोन्ही गोष्टीमधले त्यांनी असा विचार केला की मी ह्या मुलीलाच वाचवेल. आणि नंतर त्यांनी देवीची मूर्ती एका रस्त्याच्या साईडला फेकून दिली आणि त्या मुलीला स्वामी विवेकानंदांनी त्या मुलीला वाचवले आणि मुलीला तिच्या घरी नेऊन सोडले. आणि नंतर ते परत त्याच रोडवर आले, कारण की त्यांनी तिथे ती देवीची मूर्ती फेकली होती. ती मूर्ती खूप फुटलेली होती आणि स्वामी विवेकानंद खूप घाबरले, कारण की त्यांना असे वाटले की कारण की त्यांची आई खूप रागवेल. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आईला सर्व प्रसंग सांगितला आणि त्यांची आई म्हणाली की ह्या मूर्तीचं तर जाऊ दे, आपण ही मूर्ती पुन्हा घेऊ, परंतु तू एका मुलीचा म्हणजे एका देवीचाच प्राण वाचवले, तर ह्यासाठीच मी आनंदी आहे आणि मला तुझा अभिमान आहे. तर ही स्वामी विवेकानंदांची खासची गोष्ट. धन्यवाद.